Welcome to my channel Vidyakara. It is your platform, students. Stop translating word by word. Master common idioms and stop translating word by word. Master common idioms and speak English with confidence. Idioms can be confusing because the actual words are different and the meaning of those idioms are different. But today's video will make them simple, fun and easy to remember. One idiom a day can transfer your English at the upper level. So let's begin today's exciting lesson about idiom. First idiom is give ear to. The meaning of give ear to is follow, pay attention to listen carefully. म्हणजे अतिशय शांतपणे जे सांगत आहेत ते ऐकणं किंवा लक्ष देणं. फॉलो म्हणजे अनुकरण करणं. म्हणजे कान देऊन ऐका असं म्हणायचं आहे. गिव्ह इयर टू याचा अर्थ अतिशय सोपा आहे. कान देऊन ऐका. Example, give ear to. So first one is, please give ear to the instruction so you know exactly what to do. बघा, कृपयापणे सूचना ज्या दिल्या जात आहेत तिकडे कान द्या, लक्ष द्या, नीट ऐका. त्यामुळे तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे कळेल. म्हणजे कान देऊन ऐका, कान टवकारून ऐका, विशेष लक्ष द्या. गिव्ह इयर टू म्हणजे कान देऊ नका, तर कान देऊन काळजीपूर्वक ऐका याच्या मागचा अर्थ असा आहे. आपले कान कोणाला इथे द्यायचे नाहीये, तर ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्या तुम्हाला नीट कळाव्या, त्याप्रमाणे तुम्ही वागावं, अनुकरण करावं. म्हणून कान देऊन ऐका, काळजीपूर्वक ऐका असा या इडियम्सचा अर्थ आहे. गिव्ह इयर टू. सेकंड example is, despite several warnings, the young investor refused to give ear to the broker's suggestion. खूप साऱ्या सूचना देऊनही तो यंग इन्व्हेस्टर होता, त्याने कान देऊन ऐकणं हे पूर्णपणे टाळलं. ब्रोकर हे सजेशन देत होता. जे याचे शेअर बाजारातले किंवा म्युच्युअल फंड मधले जे ब्रोकर असतात, दलाल असतात, ते पैसे गुंतवण्याविषयी, इन्व्हेस्टमेंट विषयी चांगलं मार्गदर्शन करत असतात. परंतु ह्याने बघा रिफ्यूज केलं. गिव्ह इयर टू ब्रोकर सजेशन. ब्रोकर जे काही सजेशन देत आहेत ते ऐकणं, त्याचं त्याप्रमाणे वागणं, अनुकरण करणं हे सगळं रिफ्यूज केलेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह वाक्यामध्ये सुद्धा गिव्ह इयर टू या इडियमचा कसा वापर केलेला आहे बघा. हे वाक्य थोडंसं निगेटिव्ह आहे की त्याने ऐकायला नकार दिला ब्रोकरच्या सजेशनसाठी. गिव्ह इयर, त्याने गिव्ह इयर दिलेच नाही. तर हे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा we can use such type of idioms and make English more powerful. Third one is, the teacher asked the students to give ear to the important exam announcement. आता एक्झामची अनाउन्समेंट टीचर देत आहे, तर काय सांगितलं आहे स्टुडंट्सला की तुम्ही गिव्ह इयर टू, तुम्ही तिकडे कान टवकारून ऐका, लक्षपूर्वक ऐका, काळजी घेऊन ऐका आणि त्या अनाउन्समेंट ज्या सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे वागा. तर वी कॅन यूज सच वे, सच इडियम अँड वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश. Next one is hard and fast. Hard and fast, the meaning of idiom is strictly defined, fixed and leaving no room for flexibility. म्हणजे अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करणं, कुठलीही लवचिकता त्यामध्ये नसणार आहे. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता. याने दिलेला आहे फिक्स अँड लिव्हिंग नो रूम फॉर फ्लेक्सिबिलिटी.
हार्ड अँड फास्ट रूल आपण जे म्हणतो ना की तिकडे लवचिकतेला कुठलंही थारा नाही. अतिशय काटेकोरपणे एखाद्या गोष्टींची, एखाद्या नियमाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे, या इडियमचा अर्थ असा आहे. अँड examples, hard and fast. My brother's company has a hard and fast rule about arriving at the office by 8 am with no exceptions allowed. माझ्या भावाच्या कंपनीमध्ये काय हार्ड अँड फास्ट रूल आहे, अतिशय काटेकोर नियम आहे की ऑफिसमध्ये सकाळी 8 वाजता पोहोचलंच पाहिजे. नो एक्सेप्शन अलाउड, कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. हा रूलच आहे कंपनीचा. म्हणजे एक प्रकारे आपल्याला कंपनीचा रूल सांगायचा आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनचा रूल सांगायचा आहे. स्कूलचा पण हाच रूल असतो. वी हॅव टू रीच ऑन टाइम, otherwise headmaster or teacher will not allow us to enter the premise of the school. कारण शाळेमध्ये शिस्त, डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरीवन्स लाईफ. सो इथे सुद्धा कंपनीमध्ये काय सांगितलं की तुम्ही 8च्या आधी यायलाच पाहिजे. इट इज अ हार्ड अँड फास्ट रूल, इट इज अ रूल. सो फॉलो रूल अँड बी डिसिप्लिन पर्सन. नेक्स्ट वन, hard and fast. Second example is, there are no hard and fast rule for how much you should tip at restaurant, but 5 to 20% is standard expectation. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा बघा आपण टिप देतो. आता त्या टिपसाठी कुठलाही असा काटेकोर नियम दिलेला नाही, ना शासनामार्फत ना कुठल्या हॉटेलमार्फत असा कुणीही हार्ड आणि फास्ट रूल देऊ शकतो. पण एक स्टँडर्ड, एक अपेक्षा आहे की आपण किमान 5 ते 20% तिकडे आपण टिप ठेवू शकतो, असं साधारणतः आपण म्हणतो. एवढंच ठेवलं पाहिजे असाही नियम नाही. सो हे वाक्य आपण निगेटिव्हच्या दृष्टिकोनातून इथे केलेलं आहे. नो हार्ड अँड फास्ट रूल की आपण किती टिप द्यावी एखाद्या वेटरला, एखाद्या जो आपल्याला अटेंड करत असतो त्या अटेंडंटला. नो हार्ड अँड फास्ट रूल इज देअर. हाऊ मच वी शुड टिप ॲट रेस्टॉरंट. तर अशा प्रकारे निगेटिव्ह सेन्समधून सुद्धा आपण ह्या इडियमचा वापर करू शकतो. थर्ड वन इज, द कंपनी प्रोजेक्ट कमिटी सेट हार्ड अँड फास्ट डेडलाईन फॉर फ्रायडे ॲट 5 PM. कंपनीची प्रोजेक्ट कमिटी होती, ते कंपनीचं काय म्हणणं आहे की देअर इज हार्ड अँड फास्ट डेडलाईन, म्हणजे संध्याकाळी, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता तुमचा प्रोजेक्ट सबमिट झालाच पाहिजे. हा काटेकोरपणे काय आहे, ही तुमची डेडलाईन आहे, शेवटची वेळ आहे. त्याच्यानंतर जे सबमिशन केलं जाईल दॅट विल बी नॉट कन्सिडर, त्याचा विचार केला जाणार नाही. सो डेडलाईन हॅज गिवन हिअर. अँड फॉर डेडलाईन देर इज अ हार्ड अँड फास्ट रूल. म्हणजे अतिशय काटेकोरपणे त्यांच्या कर्मचाऱ्यांना, एम्प्लॉईजना आपलं प्रोजेक्ट सबमिट करायचंच आहे बाय 5 PM on Friday. So here is, we have to follow the rules, hard and fast rule. Third idiom is in full swing. In full swing, the meaning of it is in full force, at full speed, पूर्ण अगदी जोराने, पूर्ण जोराने किंवा एक ताकदीने एखादं काम करणं, मनापासून करणं. इन फुल फोर्स, ॲट फुल स्पीड, पूर्ण ताकदीने एखादं काम करणं, असा या. फर्स्ट एक्झाम्पल इज, the construction of the new school building is in full swing and we expect to finish by next year. स्कूल बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कसं चाललेलं आहे, इन फुल स्विंग, म्हणजे जोरात काम चाललंय. म्हणजे त्या कामाची एनर्जेटिक लेवल आपल्याला कळते की काम जोरात चालू आहे. अँड वी एक्सपेक्ट टू फिनिश बाय नेक्स्ट इयर, आणि हे पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण होईल अशी आम्ही अपेक्षा किंवा आशा करतोय. आता इन फुल स्विंग या इडियमचा काय अर्थ झाला आहे इथे, की एखादं कार्य अतिशय वेगाने चालू आहे, जोरात चालू आहे, म्हणजे ते काम पटापटा पटापटा
होत आहे. आता इथे आपण इडियम वापरल्याचा उपयोग काय झाला की ही लँग्वेज मोर एंगेजिंग झाली. पुन्हा कॉम्प्लेक्स आयडियाज वी कॅन एक्सप्रेस इंटू शॉर्ट फ्रेजेस. शॉर्ट फ्रेजेस मध्ये आपण व्यक्त केल्यामुळे काय झालं, खूप मोठं सेंटेन्स न होता शॉर्ट सेंटेन्स झालं आणि आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण ह्या इडियम मुळे सहज बोलू शकतो. Next example is, by end of May, the summer tourist season is in full swing in India. बघा, मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे मेचा शेवट येईपर्यंत हा जो समर टुरिस्ट सीझन आहे म्हणजे उन्हाळ्याचा पर्यटन काळ आहे, इज इन फुल स्विंग इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये हा काळ फुल स्विंग मध्ये असतो, पूर्ण तेजीत असतो. सगळीकडे पर्यटनाला लोक निघालेली असतात, कारण भारतामध्ये सगळीकडे जवळजवळ ऑलमोस्ट एव्हरीवेअर वी गेट समर वेकेशन अँड वी यूज दॅट टाइम फॉर टुरिझम. म्हणजे आपण पर्यटनासाठी तो वेळ घालवत असतो, आवडतं लोकांना पर्यटनासाठी जायला. म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी आपण इन फुल स्विंग या शॉर्ट इडियमने मोठा अर्थ व्यक्त करू शकतो. अगेन वी कॅन एक्सप्रेस आर इमोशन कलरफुली. तेजीमध्ये एनर्जी बघा, पटकन इन फुल स्विंग असं बोलताना सुद्धा बघा त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी जाणवते. तर इमोशन कॅन बी मेक अ कलरफुली बाय सच इडियम्स. Next one. With the wedding just a month away, the preparation are in full swing at the groom house. लग्न एका महिन्यावर आलेलं आहे आणि तयारी फुल स्विंग मध्ये आहे. बघा, लगेच एनर्जी लेवल आपल्या त्या वाक्यामध्ये वाढलं, म्हणजे स्ट्रेस वाढल्यामुळे वाक्य एकदम वेवी होतं आणि आपल्याला जो अर्थ हवा असतो तो अर्थ आपण या शॉर्ट एक्सप्रेशन मधून, फ्रेजेस मधून किंवा इडियम्स मधून काढू शकतो. लग्न अगदी महिन्यावर आलेलं आहे, त्यामुळे घरी लग्नाची तयारी एकदम जोरात चालू आहे. तर हा जोरात चालू आहे, इन फुल स्विंग, हे प्रेशर आपल्याला त्या वाक्यात देता येतं, स्ट्रेस देता येतं आणि आपल्या भावना आपण सहज कलरफुली आपण एक्सप्रेस करू शकतो बिकॉज ऑफ सच टाइप्स ऑफ इडियम्स. इन हॉट water, it is the next idiom, and the meaning of this idiom is to be in trouble, संकटात असणं. Facing a difficult situation where you are likely to be punished, criticized or scolded. म्हणजे अशी डिफिकल्ट सिच्युएशन की त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी शिक्षा होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्यावर कोणतरी ओरडणार आहे हे निश्चित. संकटात असणं, सापडणं. म्हणजे कधी होतं की आपण काहीतरी मिस्टेक केले. इट टिपिकली हॅपन्स व्हेन समवन मेक्स अ मिस्टेक or does something they shouldn't have. जे करायचं नाहीये ते नेमकं केलं की अशा संकटात सापडायला होतं. न सांगता मुलं बघा बऱ्याच वेळा आईला न सांगता बाहेर जातात आणि त्यांना उशीर होतो. मग ते घाबरतात, आपण न सांगता गेलो आणि आता आपल्याला उशीर झालाय, घरी जाऊन आपण काय सांगायचं. तर अशा वेळेला आपण इन हॉट वॉटर या इडियम्सचा वापर करू शकतो. वी कॅन यूज सच टाइप ऑफ इडियम्स. Now see example. First one is, after missing the important project deadline, Swapnil found himself in hot water with his boss. बघा, डेडलाईनच्या वेळ आधी त्याने प्रोजेक्ट सबमिट केला नाही. आता स्वप्नीलला स्वतःलाच वाटतं की आपण कशामध्ये आहोत, इन हॉट वॉटर. म्हणजे खरोखरचं गरम पाणी नाही, तर आपण संकटात आहोत. मी सांगितलं ना, इडियम्स आर स्पेल डिफरंट अँड इट्स मिनिंग इज डिफरंट. त्याचा अर्थ वेगळा असतो आणि त्याची रचना वेगळी असते. त्यामुळे त्या रचनेनुसार अर्थ घ्यायचा नाही, शब्दशः अर्थ नसतो.
हॉट वॉटर इन हॉट वॉटर मीन्स संकटात असणं, कारण त्याने प्रोजेक्टच्या डेडलाईन आधी प्रोजेक्ट सबमिट केला नाही, तर बॉस त्याला स्कोल्डिंग तरी करणार किंवा पनिशमेंट तरी करणार. पनिशमेंट म्हणजे काय, समजा काही इन्सेंटिव्ह देणार असेल तर बॉस देणार नाही, म्हणजे एक प्रकारचं त्याला नुकसान सहन करावं लागेल. इन हॉट वॉटर, संकटात आहे म्हणजे काहीतरी नुकसान त्याला आता सहन करावं लागेल. नेक्स्ट one is, the student was in hot water with the teacher because he was late for class and hadn't finished his assignment. आता हा स्टुडंट का हॉट वॉटर मध्ये आहे, का संकटामध्ये आहे? बिकॉज ही वॉज लेट, कॉलेजला उशिरा आलाय, अँड हॅडंट फिनिश हिज असाइनमेंट, आणि त्यांनी त्याची असाइनमेंट सुद्धा पूर्ण केलेली नाही. दॅट्स वाय ही इज इन अ हॉट वॉटर. neither he complete his assignment and nor he is on time. दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणजे तो संकटात का आहे, त्याच्यात चुका आहेत, म्हणजे त्याला आता टीचर स्कोल्डिंग करणार, ओरडणार, चिडणार, पनिश करणार. त्याला त्या संकटाला आता काय तोंड द्यावंच लागणार आहे, स्वतःच चूक केलेली आहे. दॅट्स वाय ही इज इन अ हॉट वॉटर. नेक्स्ट वन इज, I borrow my sister's car without asking and now I am in hot water with her. मी माझ्या बहिणीची कार तिला न सांगता आणली. दॅट्स वाय आय एम इन हॉट वॉटर, म्हणजे त्यामुळे मी काय आहे, संकटात आहे. तिला जेव्हा हे कळेल की तिची कार आपल्या भावाने न सांगता नेलेली आहे, म्हणजे ती स्कोल्डिंग करणार, ओरडणार, चिडणार, रागवणार. आता त्याला ते फेस करायला पाहिजे. तो आता संकटात आहे, कारण न सांगता आणली, सांगून आणली असती तर ही अवस्था आली नसती. इन सच वे, इन सच अ सिच्युएशन वी कॅन यूज दिस इडियम and can make our sentence effective. Next idiom is read between the line. Read between the line. The meaning of this is understanding the hidden, implied or intended meaning behind what is explicitly said or written. म्हणजे त्या गोष्टीच्या मागचा जो गर्भित अर्थ आहे, जो समोर तो आपल्याला कळत नाही, असा अर्थ समजणे, समजून घेणे, या वेळेला आपण रीड बिटवीन द लाईन अशा प्रकारचं इडियम वापरत असतो. एक्झाम्पल इज, द जॉब कॅन्डिडेट्स आर हायली एक्सप्रेसिव्ह. आता ह्या वाक्याचा हिडन मिनिंग काय आहे? दे आर, द हिडन मिनिंग इज दे टॉक टू मच अँड लॅक फिल्टर. ते खूप बोलतायत, म्हणजे त्यांच्या मनात ज्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या त्या व्यक्त करतायत. काय बोलावं, काय बोलू नये, ते याचा विचार करत नाही. म्हणजे ह्या वाक्यामध्ये तसं दिलेलं नाहीये. द जॉब काय दिलेलं आहे की द जॉब कॅन्डिडेट्स आर हायली एक्सप्रेसिव्ह. ते व्यक्त होणारी लोक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे व्यक्त होणारी लोक आहेत याचा अर्थ काय की त्यांना जे बोलायचे ते कुठलाही फिल्टर न लावता सगळं ते बोलत आहेत. आता जॉब कॅन्डिडेट्सना एवढं बोलायची खरी परमिशन नसते. त्यांनी खूप तोलून मापून एखाद्या कंपनी विरोधात, ज्या कंपनीत ते कामाला येणार आहेत त्या बाबतीत बोलायचं नसतं. परंतु इथे ते सगळं होतंय का? नाही. तर या रीड बिटवीन द लाईन याचा अर्थ आहे की तो जो हिडन अर्थ आहे, त्या वाक्याच्या मागचा जो अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, तो आपण लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज, द कार इज रियल क्लासिक मेकॅनिक स्पेशल. The hidden meaning is the vehicle is broken down and needs expensive repairs. आता क्लासिक मेकॅनिक म्हटलेलं आहे, परंतु ती तशी आहे का? नाही. आपल्याला हिडन मिनिंग, त्या वाक्याचा मागे जो अर्थ लपलेला आहे, दडलेला आहे, तो काय आहे
की ही व्हेकल आहे, ही कार आहे, ही ब्रोकन आहे. म्हणजे फुटलेलं बघा बरंचसं आपल्या इथे दिसतं आहे आणि नीड्स एक्सपेन्सिव्ह रिपेअर्स. खूप खर्च करावा लागणार आहे या कारच्या मागे रिपेअरिंगसाठी. अशा प्रकारची ही कार आहे. परंतु वाक्यात काय म्हटलंय? रिअल क्लासिक मेकॅनिक्स स्पेशल. म्हणजे वाक्यात जे म्हटलेलं आहे ते खरं नाहीये. तर ह्याच्या मागचा जो गर्भितार्थ आहे तो असा आहे की ही कार तुटकी फुटकी आहे आणि हिला खूप दुरुस्तीला खर्च करावा लागणार आहे. म्हणजे वी हॅव टू रीड बिटवीन द लाईन. म्हणजे त्या वाक्याच्या मागचा अर्थ आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि या इडियमच्या बाबतीत एक महत्वाचं आहे की ते इडियम आपण वाक्यामध्ये वापरलेलं नाही. मागच्या पण नाही आणि ह्या पण नाही. तर फक्त त्या वाक्यामधूनच तो आपण गर्भितार्थ लक्षात घेतलेला आहे. Third one is, this apartment has lots of vintage charm. आता बघा वाक्य किती छान केलंय. विंटेज charm आहे. पण ऍक्च्युअली charm तुम्हाला काय दिसतंय का इथे? नाही. The hidden meaning is everything is old, outdated and breaking down. इथे जे जे काही आहे ते सगळं जुनं आहे, आउटडेट आहे. म्हणजे आता प्रचलित काळाशी संलग्न नाही. प्रचलित काळामध्ये अशा प्रकारच्या झोपडी वजा घरं चालतात का? नाही. शहरात तर अजिबातच नाही चालत, कमी चालतात. आणि जी स्लम एरियामध्ये असतात ती तशी असतात. परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला बहुमजली इमारतीच दिसतात. परंतु त्यांनी वाक्यामध्ये त्याची रचना कशी केली आहे बघा त्या अपार्टमेंट विषयी. द अपार्टमेंट हॅज लॉट्स ऑफ विंटेज चार्म. खरंच मोहित करणारं चार्म ह्या घरामध्ये आहे की आकर्षक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते ऍक्च्युअली आकर्षक नाही. त्या वाक्याचा मागे जो अर्थ दडलेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नाव नेक्स्ट वन इज स्क्वेअर डील. द मीनिंग ऑफ स्क्वेअर डील इज ऑनेस्ट डील. एकदम प्रामाणिकपणे झालेला करार किंवा फेअर, ऑनेस्ट, इक्विटेबल बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑर ॲग्रीमेंट. बिझनेसच्या बाबतीत जो काही ॲग्रीमेंट झालेला आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे दोन्ही पार्टींना योग्य प्रकारे त्याचा फायदा होणार आहे, लाभ होणार आहे, कोणाचंच नुकसान नाही. तर चांगला करार झाला आहे असं आपण जेव्हा म्हणतो व्यापाराच्या वेळेला, तेव्हा स्क्वेअर डील हे इडियम वी कॅन यूज ॲट दॅट टाइम. Now the example is, the honest mechanic promised to give me a square deal on my car repairs. हा जो मेकॅनिकल होता हा अतिशय प्रामाणिक आहे. कारण त्याने काय केलं की कार रिपेअरसाठी त्याने चांगलं डील दिलेलं आहे की मी कमी पैशामध्ये किंवा योग्य दरामध्ये कार दुरुस्त करून देणार. स्क्वेअर डील झालं. त्यांच्यामध्ये जी बोलणी झाली आहे की कार दुरुस्तीसाठी किती खर्च घेणार, तर डील एकदम स्क्वेअर झालेली आहे. म्हणजे हा बाबा मी योग्य दरामध्ये ते कार दुरुस्ती करून देईल की तो दुसऱ्या पार्टीला, त्या कारच्या मालकालाही तो डील किंवा ते त्यांनी जो खर्च मागितलेला आहे तो परवडणारा आहे. कोणाचंही नुकसान नाही. त्यालाही 4 पैसे मिळतील, यालाही 4 पैसे मिळतील. म्हणजे चांगला डील होणं, फायद्याचा डील होणं, अशा वेळेला आपण स्क्वेअर डील हे इडियम वापरतो. नेक्स्ट वन इज, both business partners walked away happy because they agreed on a square deal. आता बघा हे ते बिझनेस पार्टनर आहेत, ते एकदम हॅपीली बाहेर पडले. त्यांचा डील झाला आहे. तो डील दोघांनाही फायदेशीर आहे. ॲडव्हेंटेजियस टू बोथ ऑफ देम. दॅट्स वाय दे आर हॅपी. मग अशा वेळेला जेव्हा तो डील दोन्ही पार्टींना आवडतो किंवा त्यांचा फायद्याचा असतो, त्यांचं नुकसान नसतं, तेव्हा स्क्वेअर डील सारखं इडियम आपण सेंटेन्समध्ये वापरून सेंटेन्स इफेक्टिव्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज, कंझ्युमर डिझर्व्स अ स्क्वेअर डील वेन पर्चेसिंग हेल्थ इन्शुरन्स. जेव्हा कोणीही आपण हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी काढत असतो तेव्हा आपण आपल्याला फायदेशीर गोष्ट बघत असतो आणि तो आपला अधिकार आहे. ग्राहकाचा तो अधिकार आहे की आपल्याला योग्य प्रकारे फायद्याची असणारी हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी मिळावी, की आपण आजारी पडल्यावर आपल्याला कमी खर्चामध्ये किंवा खर्चाविना आपल्याला सगळे मेडिकल इश्यू आपले कंप्लीट व्हावे. तर असा जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल अशी, तर ती स्क्वेअर डील असणार आहे.
तर अशा सिच्युएशन मध्ये आपण ही इडियम वापरून वाक्य परिणामकारक करू शकतो. नेक्स्ट वन इज टू अँड फ्रो. टू अँड फ्रो याचा अर्थ आहे बॅक अँड फोर्थ, मागे पुढे, अप अँड डाऊन, वर खाली, फ्रॉम साइड टू साइड, एका साइडने दुसऱ्या साइडकडे, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, पुढे जायचं मागे यायचं, पुढे मागे पुढे मागे असं बघा. शाळा सुटल्यावर मुलं इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे मागे पुढे वर खाली याचे बघा पळतात. तर अशा वेळेला हे इडियम आपण वापरत असतो. एक्झाम्पल, द हेवी पेंडुलम स्विंग टू अँड फ्रो इनसाइड द क्लॉक. आता बघा हे जुन्या प्रकारचं घड्याळ आहे, इथे हा दोलक आहे. आता हा दोलक कसा फिरतो, तर स्विंग कसा होतो, कसं हेलकावे घेतो, मागे पुढे मागे पुढे, उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. तर अशा गतीला आपण टू अँड फ्रो म्हणतो. अशा चालण्याला, अशा गतीला, अशा मुवमेंटला आपण काय म्हणतो, टू अँड फ्रो. इकडून तिकडे तिकडून इकडे, डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे. तर अशा गतीला आपण काय म्हणतो, टू अँड फ्रो. तर हे इडियम अशा ठिकाणी आपण वापरू शकतो. नेक्स्ट वन, आता बघा वादळ आहे, तर झाडांच्या फांद्या कशा हेलकाव्या घेणार, डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे. ट्री ब्रांचेस स्वे टू अँड फ्रो इन द स्ट्रॉंग विंड. बघा स्ट्रॉंग विंड आहे हे कळतंय, कारण झाडांच्या फांद्या वळलेल्या आहेत. तर त्या एकाच दिशेला वळतात जेव्हा विंड असेल एकाच दिशेने. परंतु त्या जर हेलकावे घेत असतील तर टू अँड फ्रो त्यांची दिशा असते, डावीकडून उजवीकडे इकडून तिकडे, साइड टू साइड. सो इन सच वे we can use such type of idioms and make a sentence more effective. Third one, commuters walk to and fro across the busy train station platform. Commuters म्हणजे प्रवासी. आता हे जे बिझी ट्रेन स्टेशन आहे तिकडून बघा, प्रवासी आहेत ते सतत जा ये करता आहेत, ते इकडून तिकडे जात आहेत किंवा अप अँड डाऊनला जात आहेत किंवा बॅकफूट मागे पुढे जात आहेत. ते सतत जाण्याची क्रिया मागे पुढे पुढे मागे, साइड टू साइड. तर अशा वेळेला टू अँड फ्रो हे इडियम वापरलं जातं. In sentences it makes language more engaging. We can express complex ideas into short phrases, express emotion colorfully. Instead of using plain sentence, we can use idioms and we can make our sentence effective, powerful and natural. So try to use idioms in your sentence and practice for it, so it will be easier for you to make sentences and use in daily life. So please like, share and comment my channel Vidya Crown, and please subscribe to get time to time notification of my every new video. And thank you and wish you all the best.